हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवत गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. हा अध्याय आता समाप्तीच्या वळणावर आलेला आहे. 31 श्लोक आपले पूर्ण झालेले आहेत. आज आता आपण पाहूयात 32वा श्लोक. श्लोक असा आहे: मां हि पार्थव्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. विनोबाजी म्हणतात, धरुनी आसरा माझा भोळे स्त्री वैश्य शूद्रही, की पापयोनी जे जीव तेही मोक्षास पावती. याचा अर्थ, वरवरचा अर्थ आणि त्याच्या मागचा गर्भितार्थ याच्यामध्ये थोडा फरक आहे, लक्षात घ्या. वरचा सरळ अर्थ जर आपण बघितला तर तो असा आहे की भगवंत इथे पार्थाला सांगत आहेत की हे पार्था, इथे पार्थ हे संबोधन वापरलेलं आहे की बघ अजूनही कोणी कोण मला शरण येऊ शकतं, तर स्त्रिया, वैश्य, शूद्र, पापयोनीमधले इतर सगळे जीव जे कोणीही मला शरण येऊन ते परमगतीला जाऊ शकतात. आता या श्लोकाविषयी जर नवीन काळाच्या संदर्भात बघितलं तर असा आक्षेप येऊ शकतो ना, की म्हणजे याच्यामध्ये भेदभाव दाखवलाय, म्हणजे स्त्रिया, वैश्य, शूद्र हे सगळे खालच्या ह्याच्यात दाखवलेत, पुरुष प्रधान संस्कृती. पुन्हा गीतेतही तेच म्हटलंय की काय, तर असा बरोबर म्हणजे आपण जसं म्हणतो ना की जे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, हे तसंच आहे. याचा अर्थ थोडासा समजून घेण्याची गरज आहे. मधल्या काळामध्ये आपल्या समाजाची जी एक विशिष्ट रचना झाली, वास्तविक आपण बघितलं, चातुर्वर्ण्यम मया सृष्टं गुणकर्म विभागशः. तर खरं तर काय आहे, हे 4 वर्ण हे जन्मानुसार नाहीच आहेत मुळी, तर गुणाच्या म्हणजे गुणानुसार कर्मानुसार हे वर्ण असताना सुद्धा इथे शूद्र, वैश्य या वर्णांचा विशेष इथे उल्लेख केलेला दिसतो. त्यांच्याच जोडीला स्त्रियाही पुरुषांपासून बाजूला काढलेल्या दिसतात. कारण आत्ता तर इतके दिवस आपण बघत होतो की पुरुष हा शब्द जो इथे आहे तो स्त्री पुरुष या अर्थाने एकत्र घ्यायचा आहे, म्हणजे मनुष्य किंवा मानव या अर्थाने घ्यायचा आहे असं सांगत असताना अचानक इथे स्त्रिया कसं काय बरं वेगळ्या काढलं. कारण मधला काळच एक तर तसा झालेला होता की ज्ञान ही एका विशिष्ट जातीची, धर्माची, सगळ्याची, वर्गाची मक्तेदारी झाली. तो म्हणजे जो एका तथाकथित वर्णाच्या अधिपत्याखाली आला, म्हणजे त्यांनी ना त्याच्यावर इतका कब्जा केला की ते दुसऱ्यांसाठी ते खुलच करून दिलेलं नाही. या सगळ्या गोंधळात म्हणजे हे सगळं गीतेला ठाऊक होतं का, तर हो, नक्कीच. कारण गीता आपण म्हणतो त्यातली वचनं कालातीत आहे. मग हे सगळं मधल्या काळात हे अशा उलथापालथ होणार, घडामोडी घडणार, हे सगळं माहीत असल्यामुळेच हे वचन आहे असंही आपण याच्यातला सकारात्मक अर्थ घेऊ शकतो. की मधलं मला काहीच येत नाही पण मला कुठून तरी 4 श्लोक गीतेचे कानावर पडले, अशी जर त्या काळात परिस्थिती जर झाली असेल एखाद्याच्या बाबतीत, तर त्यांनी या श्लोकाचा संदर्भ जाणून घ्यावा की अरे आपल्यासाठी खुलं आहे हे सगळं, आपणही याचा अभ्यास करू शकतो. आधी न आता तो कसा करू शकतो तो पुढचा भाग. पण न काही मधल्या काळात काय झालं होतं, एका विशिष्ट वर्गाचं ना आपण म्हणतो ना की मनाचं खच्चीकरण झालं होतं. त्यांचा विश्वासच पार म्हणजे रसातळाला गाडला गेला होता. तुम्हाला जगायचा अधिकार आहे किंवा नाही इथपासून त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली होती. आणि लक्षात घ्या, त्या सगळ्यांसाठी तारणहार गीता आहे. गीतेनी कुणासाठीही भेद करून कुठलीच गोष्ट सांगितलेली नाही. जे आहे ते सगळ्यांसाठी मुक्त असंच सांगितलेलं आहे. आता कसं आहे की आपण बघतो ब्राह्मण आणि क्षत्रिय हे जरा उच्च वर्ण म्हणून आपण बघतो की सगळं वेदविद्या संपन्न असे ब्राह्मण असतात, तर क्षत्रियांमधले राजे सुद्धा विद्या संपन्न असायचे. सगळ्या प्रकारचं शास्त्र, पुराण यांचं त्यांनी अभ्यास केलेला असायचा. शिवाय त्यांचा क्षात्र धर्म आणि राजर्षी ऋषी, विश्वामित्र ऋषी हे तर क्षत्रियच होते ना, पण ते सुद्धा ब्रह्मपदाला पोचले ज्ञान संपादन करून. तर
व्यासांचं अजून एक वचन सांगते की जन्मना जायते शूद्रहा संस्कारात द्विज उच्यते वेदपाठी भवेत विप्रहा ब्रह्मन जानती ब्राह्मणहा. म्हणजे शंकराचार्यांनी व्यासांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जन्मतः प्रत्येक माणूस हा शूद्रच असतो. म्हणजे कसं शूद्र या अर्थाने की जन्माला येतो तेव्हा तो जीव कसा असतो, तो सगळं म्हणजे त्या उदरातल्या गर्भवासामुळे सगळं त्याच्या अंगाला म्हणजे त्याला स्वच्छ धुवून घेतल्याशिवाय तो स्वच्छ दिसतही नाही, हो की नाही. म्हणजे अशा अर्थाने तो मलिनच असतो की नाही जन्माला येतो तेव्हा. मग त्याच्यावर पाण्याचा संस्कार होतो, म्हणजे त्याला स्नान घातलं जातं आणि मग त्याच्या देहाची ती शुद्धी होते. मगच ते बाळ दुपट्यात गुंडाळून हातात आपण घेऊ शकतो. म्हणजे अशा अर्थाने आपण आपल्या पद्धतीने विचार करायचा असतो. पुढे त्याच्यावर संस्कार होणार आहेत. एक एक संस्कार झाला की तो अजून म्हणजे शुद्ध होणार आहे, तो द्विज होणार आहे. आणि द्विज म्हणजे दोनदा जन्माला येणारा. तर ब्राह्मण वर्गामध्ये मौंजी बंधन किंवा व्रतबंध किंवा उपनयन संस्कार झाल्यानंतर तो द्विज होतो, म्हणजे त्याच्यावर तो संस्कार पुन्हा एकदा होतो. विद्याभ्यास झाला तर त्याला विप्र म्हणायचं आणि ज्यानी ब्रह्म जाणलं त्याला ब्राह्मण म्हणायचं. एवढं सगळं असताना कुणीच मक्तेदारी करायची खरं म्हणजे गरज नाहीये. एकनाथ महाराजांनी आपल्या उदाहरणातून हे सगळं समाजाला पटवून दिलेलं आहे. त्यांनी तहानलेल्या गाढवाला पाणी पाजलेलं आहे. श्राद्धासाठी शिजवलेलं भोजन त्यांनी त्या खालच्या वर्गांना अगदी म्हणजे निष्कपट किंवा निष्पाप मनाने, अत्यंत निर्मळ मनाने आधी त्यांना जेवू घातलेलं आहे. हे सगळे पायंडे त्यांनी पाडलेले आहेत. 18 पगड जाती जमातीतले सगळे संत या पंढरीच्या वारीला वर्षानुवर्ष त्यांचे म्हणजे पुढचे वंशज सुद्धा जात आहेत. आणि ज्ञानदेवांनी याची सुरुवात केली. भागवत धर्माची पताका रोवलेली आहे आणि वारीची परंपरा त्यांनी निर्माण केलेली आहे की पंढरीच्या विठुरायाच्या चरणी सगळे समभावानी खेळ मांडियेला वाळवंटी भाई. ह्या अभंगातून सुद्धा तुकोबारा तेच म्हणतात की एकमेकांच्या पायी लागती रे. म्हणजे तू लहान, तू मोठा, तू श्रेष्ठ, तू ज्ञानी, इथे काही फरकच राहिला नाही. त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळे वारकरी, कोण कुठून आला कसा आला काही ठाऊक नाही, सगळे एकमेकांना विठ्ठल विठ्ठल करूनच गळामिठी करतात. सगळे त्या पांडुरंगाचे भक्त. बस एवढा एकच त्यांच्यासाठी शिक्का महत्वाचा आहे. मग हा सगळा भाग महत्वाचा आहे. आणि मग म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की इथे वर्णव्यवस्थेप्रमाणे असा विचार मांडलेला नाहीये. तर म्हणजे याच्या पेक्षा जे इतर कार्य करणारे आहेत समाजात, तर त्यांना सुद्धा या सगळ्या अभ्यासाचा अधिकार प्राप्त आहे. ते सुद्धा परमेश्वराला शरण जाऊ शकतात, परमेश्वराची भक्ती तेही करू शकतात, हे स्पष्ट केलेलं आहे. आणि स्त्रिया म्हणण्याचा उद्देश असा की स्त्रियांना सुद्धा मधल्या काळात खूप गोष्टींची बंधनं लादली होती. हे नाही करायचं, ते नाही करायचं, इथे प्रवेश बंद, तिथे अमुक तमुक. आणखीन एक दुसरं असं की आपण जेव्हा म्हणतो ना की एखादं म्हणजे स्त्री मन, तर ते कसं असतं, हळवं असतं, सोशिक असतं, ममता युक्त असतं. आणि तिथे काय होतं, स्त्रीची ममतानं थोडीशी अंध होते. म्हणजे ममता आड येते आणि तिचा विवेक थोडा कमी पडू शकतो, केवळ पुत्र मोहापायी, पुत्र प्रेमापोटी. मग अशी भूमिका एखाद्या पुरुषाची पण असू शकते ना. मग त्याला म्हणून तिथे स्त्री असा फक्त उल्लेख आहे. नाहीतर आपल्या जिजाऊ आईसाहेब आहे, तारा राणी आहे, अहिल्यादेवी होळकर आहे, झाशीची राणी आहे. या सगळ्या जन्मानी स्त्री म्हणून जन्माला आल्या, तरी ह्यांचं जे कर्तृत्व आहे ते एखाद्या शूरवीर योद्ध्याला सुद्धा लाजवेल असंच नव्हतं का. ही चार एक मोठी मोठी उदाहरणं म्हणून अशा अनेक भारतीय स्त्रिया आहेत की ज्या केवळ जन्मानी स्त्री म्हणून जन्माला आल्या, पण अलौकिक असा पुरुषार्थ त्या स्त्रियांनी गाजवलेला आहे. म्हणून इथे स्त्री म्हणण्याचा उद्देश की काही मात्र पुरुष म्हणून पुरुष जन्माला येऊन सुद्धा आयुष्यभर हळवेपणाच करत बसतात, कर्तृत्व दाखवायची संधी आली तरी दाखवत नाहीत आणि म्हणजे स्वतःला विनाकारण
आम्हाला बंधन जसं स्त्रिया नाही बाई जमणार नाही बाई कसं बाई काय बाई याच्यातच हे सुद्धा अडकू शकतात. तर असं खरं म्हणजे करायची गरज नाहीये. या सगळ्यातून बाहेर पडा आणि हे बाहेर पडण्यासाठी काय करा तर उपासनेचा मार्ग धरा, भक्तीचा मार्ग धरा आणि परमेश्वराला शरण जा. खूप म्हणजे मनाचा कमकुवतपणा तुम्ही स्त्री होणं म्हणजे कमकुवत मन हळवं मन याच्यातूनही तुम्हाला प्रत्येकालाच बाहेर पडता आलं पाहिजे. तिथं स्त्री पुरुष असा भेदच नाहीये. प्रत्येकाला आयुष्यात संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येकाने खंबीर असलं पाहिजे. म्हणून तर आता सुद्धा आपल्याकडे खूप प्रमाणावर स्त्रियांना सुद्धा स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी जे म्हणजे अनेक वर्ष हे प्रयत्न चालूच आहेत. हे सगळं कशासाठी की गरज नाहीये प्रत्येक वेळेला स्त्रीनी काही संकट आलं तर एखाद्या पुरुषाचीच मदत घ्यायला पाहिजे. तर ती स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकलीच पाहिजे कुठल्याही मार्गाने. मग राणी पद्मिनींनी जोहार केला सगळ्यांच्या साथीनं. तो मार्ग तिला त्यावेळेला योग्य वाटला पण तिने स्वतःच्या शीलाचं संरक्षण मात्र केलं आणि इतिहासाने त्याची खूप म्हणजे धीरोदात्तपणे नोंद घेतलेली आहे. खरं म्हणजे हे जे पान आहे इतिहासाचं ते खूप हळवं पान झालेलं आहे पण त्याला इलाज नाही. तेवढं धाडस तिने दाखवलं, तेवढ्या स्त्रिया सगळ्या तिच्या हाकेसरशी धावून आल्या आणि स्त्रीच्या शीलाचं रक्षण काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं. आपली ती संस्कृती आहे. अशा प्रकारे प्रत्येक श्लोकाचा मी म्हटलं तसं काळानुसार आणि खूप वेगळ्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे अन्वयार्थ आपण लावू शकतो. जेवढा अभ्यास अधिक होईल तेवढे सुसंगत असे नवनवे अर्थ नक्कीच जाणवायला लागतात. यानंतर आपण 33वा श्लोक पाहूयात. श्लोक असा आहे, किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखल्लोकमिमं प्राप्य भजस्व माम. विनोबाजी म्हणतात, तेथे ब्रह्मर्षी राजर्षी ह्यांची गोष्ट कशासती भजतू मज आलास लोकी दुःखद नश्वर. अर्थ असा आहे, मग पुण्यशील असे ब्राह्मण तसेच राजर्षी हे सगळे भक्तजन मला शरण येऊन परमगती प्राप्त करून घेतात. आता हे काय अर्जुना तुला वेगळं सांगायला हवं का? नकोय ना. या सगळ्यावरून तुला हा संदर्भ कळलाच असेल. सुखरहित आणि अनित्य असं हे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे तुलाही अर्जुना, म्हणून तू नित्य माझंच भजन कर. आता मागच्या श्लोकामध्ये वेगवेगळ्या म्हणजे ह्या खरं म्हणजे आपण बघितलं की समुपदेशक या नात्याने आपण भगवंत आणि अर्जुनाचा संवाद जेव्हा बघतो तेव्हा मागच्या श्लोकात जे स्त्रियो वैश्य वाणी असे जे उल्लेख आलेले आहेत ही फक्त कर्मानुसार विभागणी नसून जन्मानुसार विभागणी नसून ती एक मानसिकता सुद्धा आहे. म्हणजे आता वैश्य का म्हटलंय तर ज्याचा त्याचा व्यापार करायची सवय लागते. सगळंच तोलमोल. भगवंता मी एक तुला नारळ देतो त्याच्या बदल्यात तू मला हे दे अशी वृत्ती नसावी. भगवंतांच्या जवळ अनन्य भावाने शरण जायला पाहिजे. तिथं व्यापारी वृत्ती कामाला येणार नाही. हा त्यातला अर्थ आपण ध्यानात घेतला पाहिजे. आणि ब्राह्मण आणि राजर्षी या दोन शब्दांच्या व्यतिरिक्त म्हणजे ब्राह्मणचा आपण अर्थ बघितला, ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण आणि पुण्य आणि भक्त हेही दोन शब्द याच श्लोकामध्ये भगवंतांनी वापरले. तर पुण्यवान लोक आणि भक्त म्हणजे पुण्य कर्म करणारे ते पुण्यवान आणि भक्त हा काही पुण्यकर्म करणाराच असला पाहिजे असं नाही. तो फक्त परमेश्वराला आपला मानतो. मी परमेश्वरा तुझं लेकरू आहे आणि मला तुझ्या पोटाशी धर एवढाच भाव त्याच्यापाशी असतो. तो कुठलंही पुण्यकर्म करायच्या कधी नादालाच गेलेला नसतो. त्याला कधी कळलेलंच नसतं, त्याच्या गावी पण नसतं असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि पुढे भगवंत सांगतायत की अनित्य असुखम. तर हे सगळं जे शरीर आहे अर्जुना सगळं आत्म्याचं वर्णन तुला यथार्थपणे दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि मग तुला आता परत एकदा जाणीव करून देतोय की तुला जे जे वाटतंय ना हे सगळं आज आहे तर उद्या यातलं काहीच नसणार आहे. आणि हे सगळं
काल होतं पण तरीही ते उद्या असणारे, पण त्या उद्यामध्ये आपण नसणारे, हा सगळा गोंधळ तुझ्या आता मनातून सुटतोय का? म्हणजे या सगळ्याला तू जबाबदार कुठेच नाहीये. तू जबाबदारही नाहीये आणि कशासाठी म्हणून तू म्हणजे कर्ता म्हणून पण नाहीये, की कोणाच्या मृत्यूला तू कारणीभूत आहेस का? तू कारण पण नाहीयेस. तू सगळं हे माझ्यावर सोपवून द्यायचंय. फक्त आत्ताच्या काळात म्हणजे वर्तमानात जगायला शिकायचंय. भविष्याचा तू विचार करायचं कारण नाही. आणि भूतकाळात कित्येक गोष्टी घडून गेल्या, बघता बघता अशाच अनेक गोष्टी बोलता बोलता भूतकाळात जमा होत असतात. अनित्य या शब्दातून भगवंतांनी पुन्हा एकदा अर्जुनाला स्पष्टपणे जाणवून दिलंय की इथे काहीच नित्य नाहीये. क्षणात असं तर क्षणात तसं. अगदी चंद्राच्या कला अनित्य आहे. सूर्याचं उगवणं, मावळणं, नंतर चंद्राचं उगवणं तुम्हाला माहितीच आहे ना, भूगोलाच्या पुस्तकात आपण शाळेतच शिकलोय की चंद्र रोज 50 मिनिटं उशिरा उगवतो. म्हणजे नित्य काय आहे? चंद्र आकाशात असणं हे नित्य आहे, सूर्य आकाशात असणं हे नित्य आहे. पण बाकीच्या अनेक गोष्टी ह्या अनित्य आहे. आता तर बघाल तर आपल्याकडे मोसमी पाऊस सुद्धा अनित्य झालाय. कुठे 7 जूनला आता काही नाही राहिलेलं. मृग नक्षत्र लागतं पण पाऊस येईल ह्याची खात्री उरलेली नाहीये. आणि हे सगळं कालचक्राप्रमाणे असंच बदलत जाणार आहे. पुन्हा एकदा ध्यानात ठेवण्यासारखी एक गोष्ट की माणसाचा जन्म अत्यंत दुर्लभ आहे आणि ह्या मनुष्य देहातच इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती या अतिशय दुर्लभ अशा 3 शक्ती आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. याच जन्मात आपला उद्धार आपण साधू शकतो. हा महत्वाचा उद्देश आहे भगवंतांचं ह्या संपूर्ण अध्यायामध्ये सांगणं जे आहे. राजविद्या, राजगुह्य योग जो आहे तो हा आहे. भगवंतांची भक्ती सगळ्यांना सुलभ आहे, सगळ्यांना खुली आहे. भगवंतांच्या दारात कुणालाच मनाई नाही. त्याच्यासाठी काही जन्मानी कुठला गुण अपेक्षित नाही, कुठला अधिकार अपेक्षित नाही. फक्त भावना पाहिजे, भाव पाहिजे, भगवंतांच्या प्रती गाढ श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. हा भगवंत माझाच, मी त्याचाच एक भाग आहे हे म्हणजे दृढ हा विचार व्हायला पाहिजे. तो विचार पक्का झाला की भगवंताच्यात आणि माझ्यात एक अतूट नातं निर्माण होतं. छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला आपल्या आहे आत्ताच्या ह्या जीवनात सुद्धा अनुभव यायला लागतात. कित्येक गोष्टींसाठी मला असं वाटत असतं मला यांची मदत मिळेल, यांच्याकडून मला हे कळेल, यांच्या मदतीसाठी मी थांबून राहू का? आणि आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय ते कधीच आपलं काम इतकं सोपं, इतकं सुलभ करतात की मग बाकीच्या लोकांच्या मदतीची आपल्याला कित्येक वेळेला म्हणजे त्याच्यासाठी आपलं अडून राहण्याची काही वेळच येत नाही. मदत घ्यायची नाही किंवा काही गरज नाही, माझं मी करू शकेन हा अहंभाव नाही. पण एकदा का भगवंताशी नातं निर्माण झालं की तो आपल्या पाठीशी खरंच नित्य उभा असतो. मग भगवंतांच्या त्या उभं राहण्यात कुठलंच अनित्य नसतं. एवढाच महत्वाचा गाभा या लक्षात ठेवूयात. उद्याच्या भागामध्ये 34वा श्लोक आणि मग समालोचन घेऊन या अध्यायाची आपण समाप्ती करणार आहोत. तोपर्यंत हरिओम.